नमस्कार मित्रांनो, मी कुठे आफ्रिका, सोमालिया, युगांडा, रवांडा अशा मागास देशात नाही बरं का, जिथं दगडाचं काम चालू आहे, दगड फोडून रस्ते करायचे वगैरे. तसं काम नाहीये. हे दगड फोडून सिमेंटच्या रस्त्याला स्पीड ब्रेकर बसवायची कामं चाललेली आहेत. आणि जे आपलं हरित सेतू नावाचं काय प्रकरण चालू आहे ना, नागरिकांच्या पैशाला बुच मारायचं, खुटा मारायचा उत्पन्नाला, त्यातला हा प्रकार आहे. इकडे तुम्हाला हे बाकीचे पण दगड दिसतील. हे सगळे मोठमोठे दगड इथं आणून इथेच काम केलेले साईडवरती ते तोडायचे. मोठे दगड, छोटे दगड. आता हे छोटे दगड पण कामाला येतात बरं का. तसं कमिशनर खूप हुशार आहे, काय वाया जाऊ देत नाही. हे बारके दगड आहेत ना, हे बघा, हे असे हे बारके दगड, हे सुद्धा आहेत ना, 12 रुपयाचा दगड असतोय, 212 रुपयाला लावला जातो बरं का. ही करामत आहे इथं. चला पुढे दाखवतो तुम्हाला. आता हे जे बनवतात इथे दगड ना, हे स्पीड ब्रेकर आहे. तिथपासून हे दगड लावलेत बघा. चांगला सिमेंटचा रोड बनवलेला आहे. 200 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन, म्हणजे 1.17 किलोमीटर, 1.25 कोटीचा रस्ता बनवला आहे. 200 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन आणि 75 कोटीचं व्याज भरायचंय. आणि माणूस असा सिमेंटच्या रस्त्यावर जोरात आला रे आला की प्रत्येक 800 मीटर वरती असे दगडाचे स्पीड ब्रेकर लावलेत. जगातल्या कोणत्याही मूर्ख देशामध्ये असे दगडाचे स्पीड ब्रेकर नसतात. स्पीड ब्रेकर लावण्यासाठी काही पथ्य असतात, काही तत्व असतात, काही नियम असतात. पण या दगडांवरनं माणूस गेला म्हणजे एक तर दगड लावल्याने फायदा आहे, कॉन्ट्रॅक्टरला 5 पट पैसे खायला मिळतात. दुसरे, गाडी वेगाने आली तर एक तर गाडी पडणारे माणूस खाली, आणि तसं नाही झालं तर त्या दगडावरून गाड्या ज्या काही शक्यतो 2 व्हीलर जाणार आहेत, त्या सगळ्या 2 व्हीलरवर जाणाऱ्या गाड्या सुरक्षित राहतील समजा. पण त्याच्यावर जी माणसं आहेत त्यांच्या कमरा, त्यांचे मणके, त्यांचे पाठ, हे सगळं सगळं दुरुस्त करावं लागेल. यांचं हॉस्पिटलवाल्यांवर टायप आहे, यांचं गाडीवाल्यांवर टायप आहे. कोणाकोणाकडून पैसे खाणार आहेत माहीत पडायला मार्ग नाही मित्रांनो. खूप काही मोठा भ्रष्टाचार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सिमेंटवरनं जाणाऱ्या गाड्यांचे टायर लवकर खराब होतात. म्हणजे टायरवाल्यांवर टायप आहे, हॉस्पिटलवाल्यांवर टायप आहे, या सगळ्यांवर टायप आहे. आणि ह्या सिमेंटवरनं ज्या गाड्या जातात मित्रांनो, त्यांचं लाईफ कमी होतं. आणि हे 6-6 महिने जरी टिकले सिमेंटचे रस्ते, तरी आपलं खूप नशीब. टॅक्स पेअर लोकांनो, तुम्हाला जिवंत स्वर्ग बघायचा असेल तर अशा सिमेंटवरनं बनलेल्या ह्या रस्त्यावरनं तुम्ही जा, हरित सेतूची आठवण करा आणि आपल्या स्वर्गाचा आरोहणाची तयारी ठेवा. धन्यवाद.